श्रीराम समर्थ आजचा भाग क्रमांक सांगतोय 154 154 श्रीराम. तर आजच्या या भागामध्ये अर्थात परत एकदा संवाद सुरू आहे शुकाचार्य आणि परीक्षित राजाचा. परीक्षित राजाला शुकाचार्य सांगतायत, बाबा रे, इतका इतर भागवताचा बराच भाग सांगितलेला आहे, आता काही महत्त्वाचा भाग आहे तोही तू ऐक. जसं तुला माहिती आहे की भगवंताने अवतार घेण्याचं कारणच एक होतं, ते म्हणजे दुर्जनांचा नाश करणं आणि धर्माची स्थापना करणं, हा मुख्य उद्देश आहेच आहे. आणि म्हणून यावेळेस सुद्धा भगवंताने या द्वापर युगामध्ये अवतार घेतला. बलराम त्यांच्याबरोबर होते आणि भगवंताने त्यांचं जे काम होतं ते अतिशय व्यवस्थित पार पडलं. जितके दैत्य होते त्या सर्वांचा त्यांनी लीला वध केला, अनेक लीला केल्या, हे तर आपण ऐकलंच. केवळ त्यांनी दैत्यांचा संहार नाही केला, तर त्याच्या जोडीला जे इतरही दुर्जन होते क्षत्रिय, त्यांचा पण त्यांनी विनाश केला. जसं कुरुवंशीय होते, कौरव विशेषतः, हे सगळे पापीच होते, त्यामुळे त्यांचासुद्धा त्यांनी विनाश केला. अर्थात तो विनाश करण्यासाठी त्यांनी पांडवांचा वापर केला आणि तो कलह आपसामध्ये निर्माण होण्यासाठी अनेक गोष्टी त्यांनी घडवून आणल्या. अनेक प्रकारचे नाट्यमय प्रसंग घडवले. द्रौपदीचं वस्त्रहरणासारखा भाग त्यांनी निर्माण केला त्याच्या लीलेमुळे. समजा पांडवांना दूध खायला भाग पडलं, अनेक गोष्टी त्यांनी केल्या आणि त्या सगळ्यामुळे अर्थात कौरव पांडवांचा कलह झाला आणि त्याचा मुळे असं घडलं की कुरुवंशाचा जवळपास जो आहे तो संपला. जवळपास असे अनेक क्षत्रिय जे आहेत ते जे अतिशय माजलेले होते त्यांना भगवंतांनी नाहीसं केलं आणि पृथ्वीचा भार हलका केला. आता जे काही लोक शिल्लक होते, विशेषतः क्षत्रिय, ते सगळे चांगले होते. निःक्षत्रिय त्यांनी केली नव्हती. पांडव होतेच क्षत्रिय. त्यांनी अशा प्रकारे भरपूर क्षत्रियांचा नाश केला, सगळ्या दुर्जनांचा नाश केला. परंतु त्याला एक गोष्ट नंतर लक्षात आली की हे जरी सगळं मी केलं तरी पण अजून एक गोष्ट करायला पाहिजे, ते म्हणजे यादव कुळ. यादव कुळ जोपर्यंत शिल्लक आहे, या पांडवांच्या जोडीला यादवांचं कुळ पण शिल्लक आहे. पण पांडवांचं कसं की पांडव होतं, त्याला माहिती होतं पुढे काय होणार ते. पण यादवांचं काय करायचं? यादव कुळसुद्धा अजिंक्य आहे आणि यादव कुळामध्ये सुद्धा अशी बरीचशी लोकं आहेत की जिचा नायनाट होणं जरुरी आहे. पण जोपर्यंत मी इथे आहे, यांचा नायनाट कोण करणार? कोणी करू शकत नाही. यादव कुळ अजिंक्य आहे पृथ्वीवरती आणि यांचासुद्धा भारच झाला आहे. तेव्हा हा भारसुद्धा मला नाहीसा केला पाहिजे, त्याच्याशिवाय माझा अवतार कार्य पूर्णच होणार नाही. आणि म्हणून मग अर्थात त्यांनी ठरवलं की हे व्हायला पाहिजे. बस, भगवंताला काय करायचं आहे. भगवंतानी मनामध्ये एकदा अशी फक्त इच्छा जरी ठेवली की संकल्प मनात ठेवला तरी बस ती गोष्ट होणारच. आणि भगवंतानी असा मनात इच्छा ठेवल्यामुळे बाकीच्या गोष्टी आपोआप घडून आल्या. की यादवांना दुर्बुद्धी सुचली. यादवांना म्हणण्यापेक्षा सांबाला दुर्बुद्धी सुचली आणि त्यांनी त्या ऋषींकडे जाऊन त्यांची जी आहे ती मस्करी केली, थट्टा केली. एका गर्भवती स्त्रीचा वेश घेतला आणि तिथे जाऊन त्या ऋषींना विचारला प्रश्न की महाराज सांगा, या स्त्रीला कुठल्या प्रकारचा मुलगा होईल, कुठली संतती होईल वगैरे प्रश्न विचारले. आणि सगळे महान ऋषी होते खरं पाहिलं तर. अशा प्रकारचं त्यांनी वर्तन करायला नव्हतं पाहिजे, परंतु विनाशकाले विपरीत बुद्धी. आणि त्यामुळे सांबाला सुद्धा विपरीत बुद्धी झाली आणि सांबाने असा प्रश्न केला आणि ते जे ऋषी होते, जे सगळे महान होते, त्यांना हे सगळं लक्षात आलं की काय घडलं आहे. आणि म्हणून त्यांनी लगेचच उत्तर दिलं. उत्तर नव्हे, शापच दिला. म्हणाले की तू जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर ऐक. तुला काय होणार आहे ऐकायचं तर ऐक, तुला मुसळ होणार आहे.
आणि हेच मुसळ तुमच्या संपूर्ण वंशाचा नाश करणार आहे, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे शाप त्याने दिला. ऋषींनी शाप दिला. सांब आणि त्याचे सगळे साथीदार घाबरले. सांबाने खरोखरच आपल्या पोटाजवळ बघितलं. आधी त्यांनी पोटाजवळ अनेक कपड्याच्या घड्या बांधल्या होत्या पोट दिसण्यासाठी, पण जेव्हा त्यांनी ते कपड्याच्या घड्या काढल्या त्याला लक्षात आलं की खाली एक मुसळ पण आहे. ते बघितल्यावर तो अजून घाबरून गेला की आता काय करायचं. खरंच ऋषींनी शाप दिला आणि इथे मुसळ आलं पण आहे. आता काय करायचं आहे मुसळाचं, याच्याने तर नाश होणार आमच्या कुळाचा. ते कुळ त्याने मुसळ घेतलं आणि ते सगळे लोक अर्थात गेले दरबारामध्ये. सगळी कथा सत्य सांगितलं की आमच्याकडून असं असं घडलेलं आहे आणि आमच्या या अशा कृत्यामुळे आम्हाला शाप मिळाला आहे आणि मुसळ खरोखरच निर्माण झालेलं आहे. काय करायचं मला माहीत नाही. काय करणार. तर मुसळचं आलं म्हणल्यावरती त्यांनी आपल्या मुसळाचे तुकडे तुकडे केले, त्याचं चूर्ण केलं, परंतु सगळ्या मुसळाचं काय चूर्ण झालं नाही. मुसळाचा एक तुकडा छोटासा शिल्लक राहिला. त्याने तो फेकून दिला पाण्यामध्ये आणि बाकीचं चूर्णसुद्धा जे झालं होतं ते पाण्यात टाकून दिलं. हे जे काही चुरा किंवा चूर्ण होतं, हे चूर्ण पाण्यामध्ये तरंगत परत एकदा काठावर आलं आणि जिथे ते परत काठावर आलं तिथे लव्हाळी तयार झाली आणि ती लव्हाळी एखाद्या लोखंडापेक्षा जास्त असं कडक अशा प्रकारची ती लव्हाळी होती, पोलादासारखी होती. एक तुकडा शिल्लक होता जो त्याने पाण्यात फेकून दिला होता. तो तुकडा अर्थात मासळीने गेला, त्या मासळीच्या पोटात राहिला. त्या माशाला कोळ्याने पकडलं. त्याला तो मासा जो आहे तो त्याने तो देऊन टाकला. ज्याला दिला त्या व्याधाने तो कापला आणि त्याच्यातला जो सोन्याचा जो तुकडा होता लोखंडाचा तो आपल्या बाणाच्या टोकाला जोडला आणि अर्थात जे काय पुढे घडायचं होतं त्याची सगळी तयारी केली. भगवंतानीच करायला लावली एक प्रकारे आणि अशा प्रकारे सगळ्या गोष्टी घडवून आणल्या भगवंतानीच. लव्हाळे निर्माण केले. इकडे व्याधाकडे ते टोकसुद्धा पोचलं होतं बाणाचं. सगळं सज्ज होतं. वेळ याची फक्त वाट होती. अशी सगळी जी आहे ती व्यवस्था भगवंतानीच केली होती. खरं पाहिलं तर भगवंतानी जर ठरवलं असतं की जो शाप सांबाला मुनीने दिला होता तर भगवंतानी ठरवलं असतं तो शाप घेता आला असता किंवा शाप उलटवला पण उलटवू शकले असते, परंतु त्यांनी केलं नाही. त्यांनी ऋषींच्या शापाला एक प्रकारे आपली संमतीच व्यक्त केली, कारण हे घडणं जरुरी होतं आणि म्हणूनच भगवंताची इच्छा असल्यामुळेच हे सगळं घडलं, अन्यथा घडलं नसतं. हे सगळं सांगतायत परीक्षित राजाला शुकमुनी की सगळ्या गोष्टी या भगवंताने घडवून आणल्या होत्या आणि म्हणूनच घडल्या, अन्यथा असं घडणं शक्य नव्हतं. परंतु हे भगवंतानी ठरवून ठेवलं होतं की अशा प्रकारे होणं गरजेचं आहे. माझ्या वंशाचा पण नाश झाला पाहिजे हे त्यांनी ठरवलं होतं आणि म्हणून हे पुढे यथावकाश घडलं. यथावकाश हे सगळं घडलं. पांडवांचं युद्ध झालं कौरवांबरोबर, त्या वंशाचा नाश झाला, सगळं झालं आणि सर्वात शेवटी हे सुंदोपसुंदी ज्याला आपण म्हणतो यादवांची झाली. सर्व यादव यथावकाश गतप्राण झाले आणि शेवटी श्रीकृष्णाने पण देह ठेवला. हे सगळं भगवंताच्या इच्छेमुळे झालं. अर्थात याविषयी अजूनही काही भाग पुढे येणार आहे, सविस्तर येईल, म्हणून मी याच्यावर जास्त बोलत नाही. परंतु इतकंच समजून घ्या आपण की भगवंताने हे ठरवलं होतं आणि म्हणूनच हे घडलं. अशा प्रकारे भगवंताने आपला स्वतःचा वंश जो आहे त्याची विच्छेदाची पूर्ण व्यवस्था केली आणि म्हणाले आता माझं काम खऱ्या अर्थाने पूर्ण होईल जेव्हा हे घडेल तेव्हा. अशा प्रकारे भगवंताने इतरांची पण व्यवस्था केली आणि आपल्या स्वतःच्या वंशाची पण कशा प्रकारे विल्हेवाट लावायची याची पण व्यवस्था भगवंताने करून ठेवली.
आणि ही सगळी माहिती जी आहे ते अर्थात शुकमुनी जे आहेत ते परीक्षित राजाला देत आहेत. ही सगळी त्यांनी माहिती दिली. त्याच्यानंतर शुकमुनी म्हणाले की अजून एक तुला खूप महत्त्वाचा भाग मी सांगू इच्छितो. ते म्हणाले ही कथा तुला थोडीशी माहिती आहे, तो प्रश्न नाही, पण तो आता मी तुला काही जे सांगतो ते खूप महत्त्वाचं आहे. आणि हा जो भाग आहे याच्यामध्ये असं घडलं की वसुदेव जे आहे ते वसुदेवांकडे एक दिवस नारद मुनी आले होते. आणि नारद मुनी जेव्हा आले तेव्हा नारदांची पूजा केली वसुदेवाने. आणि नंतर म्हणाले की मुनीवर मला काहीतरी उपदेश करा आपण, ज्यामुळे मला मुक्ती मिळेल. तेव्हा नारद मुनी थोडंसं प्रश्नार्थक नजरेने बघायला लागले की वसुदेवाला असं म्हणायची गरज काय, वसुदेवाचा पुत्र आहे हा तर. म्हणून त्यांनी काही बोलले नाहीत, परंतु प्रश्नार्थक नजरेने ते बघत ऐकत होते. तेव्हा वसुदेव असं म्हणाले की काय आहे माहिती का, की मी भगवंताची उपासना खूप केली, नाही असं नाही, पण ती उपासना करत असताना सुरुवातीला माझी मागणी ही होती की मला भगवंतासारखा पुत्र व्हावा. आणि त्याच्यामुळे जी काही मी आराधना केली, भगवंताची उपासना केली, तिचं फळ मला मिळालं की भगवंत माझ्या पोटी जन्माला आले पुत्र रूपाने. म्हणजे माझी इच्छा जी होती त्याच्यासाठी जे मी केलं होते ते पूर्ण झाले. पण मी जे काही भगवंताची प्रार्थना केली किंवा उपासना केली तिच्यामध्ये एकदासुद्धा मुक्ती मागितली नव्हती. हेच मागितलं की तू माझ्या पोटी जन्माला यावा, तुझ्यासारखा पुत्र मला व्हावा. आणि ती गोष्ट घडली. त्यामुळे आता महत्त्वाची गोष्ट मी स्वतः मिळवलीच नाही, आणि ती म्हणजे मला मुक्ती कशी मिळायची हे भाग राहिलेला आहे शिल्लक. आणि म्हणून मुनीवर माझी आपल्याला विनंती आहे की आपण मला या संदर्भात काहीतरी उपदेश करावा. आपल्याशिवाय इतकं योग्य अजून आहे कोण या पृथ्वी तलावर, किंवा त्रिणी लोकांमध्ये आहे कोण. सर्वात श्रेष्ठता आपणच असं मी तर मानतो. आणि मी आपल्या समोर बसलेलो आहे आशेने, तेव्हा आपण मला उपदेश करावा. काय भागवत धर्म आहे हे आपण मला सांगावं, जेणेकरून या संसारातून मी बाहेर पडेन. नारद मुनी म्हणाले वसुदेवा तुझा हा निश्चय खूप चांगला आहे, तुला याची जाणीव पण आहे की मला मुक्ती मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे हे पण तुला माहिती आहे, ही पण चांगली गोष्ट आहे. आणि चांगली गोष्ट तू मला मागतोयस तर मी तुला का देणार नाही. तेव्हा भागवत धर्म काय असतो मी तुला सांगतो. काय भागवत धर्म आहे. अरे भागवत धर्म हा खूप चांगला धर्म आहे, त्याची जर तू माहिती जरी घेतलीस किंवा स्मरण जरी केलंस तरीसुद्धा अनेक पापं आपली दूर होतात. असा हा भागवत धर्म आहे. तेव्हा तुला मी थोडीशी माहिती देतो. याच्यासाठी तुला मी एक संवाद ऐकू इच्छितो. हा जो संवाद आहे हा संवाद 9 ऋषींमध्ये झाला होता. हे जे 9 ऋषी होते हे खूप आत्मज्ञानी होते आणि त्यांची अवस्था अतिशय उच्च अवस्था होती. आणि हे जे ऋषी होते यांची नावं ऐक पहिले. यांची नावं आहेत कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अभिहोत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन. हे ते महापुरुष किंवा अतिशय ज्ञानी असे हे महापुरुष होऊन गेलेत किंवा आहेत. यांचं दुसरं वैशिष्ट्य असं होतं की हे आत्मज्ञानी होते आणि हे नेहमी दिगंबर अवस्थेत असायचे. नेहमी हे 9 जण दिगंबर अवस्थेमध्ये असायचे आणि ते सतत अशा अवस्थेत सर्वत्र विहार करायचे. जिथे त्यांना हवं तिथे विहार करत असत. त्यांना कुठलीही जागा निषिद्ध नव्हती. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांनी असं म्हणलं की जसं सनकादिक ऋषी होते, आपल्याला माहिती आहे सनकादिक ऋषीसुद्धा अतिशय मोठे असे ऋषी आहेत. आणि यांचं सुद्धा असंच आहे की हे सुद्धा दिसायला एखाद्या लहान मुलासारखं यांचं आहे.
देहयष्टी सनकादिक ऋषींची. आणि यांचंसुद्धा दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तेही दिगंबर अवस्थेमध्ये असतात. दोन्ही ऋषींमध्ये हे साम्य आहे. सनकादिक ऋषीसुद्धा दिगंबर अवस्थेत असतात आणि हे 9 जे ऋषींची नावं घेतलीत हे पण नेहमी दिगंबर अवस्थेत असतात. आणि असंही पुढे वर्णन आहे काही ठिकाणी की हे जे 9 ऋषी आहेत ज्यांच्या तोंडून आपण काही उपदेश ऐकणार आहोत तेच पुढे नवनाथ झाले असाही उल्लेख काही ग्रंथामध्ये आहे, किंवा हेच ते नवनाथ आहेत असंही म्हटलेलं आहे. तर यांनी जो आपसामध्ये संवाद केला त्या संवादाचा थोडासा आपण परामर्श घेऊया. श्री कृपेने श्रीराम. एकदा असं घडलं की निमी नावाचा एक राजा होऊन गेला. अतिशय महात्म्या होता तो. आणि हा राजा यज्ञ करत होता. अगदी यथासांग व्यवस्थित यज्ञ करत होता. निमी राजाचं जे राज्य होतं ते विदेह. आणि सॉरी मी तुम्हाला सांगताना थोडीशी एक चूक केली की हा बरोबर निमीचाच यज्ञ चालू होता आणि या यज्ञामध्येच हे 9 योगेश्वर आले. करेक्ट आहे, मला असं वाटलं चुकलं. तर हे जे 9 योगेश्वर ज्यांचा मी उल्लेख केला की स्वतः सनकादिक ऋषींसारखेच होते, दैदिप्यमान पण दिगंबर अवस्थेमध्ये, हे तिथे आले. जेव्हा हे तिथे आले त्या यज्ञामध्ये तेव्हा तिथल्या राजा जो होता त्याला फार आनंद झाला. आणि हा राजा म्हणाला की माझं महत् भाग्य की आपण इथे आलात. अहो आपण भगवंताचे पार्षदच आहात असं मला वाटतं. आणि जिथे आपण येतात ती जागा पवित्र होते. त्यामुळे आपल्यासारख्या ह्या महान विभूतींची इथे येणं म्हणजे माझं काहीतरी पुण्य होतं म्हणून आपण इथे आलात. आणि आपल्यासारख्यांचा संग मिळणे हे माझं सुदैव. त्याने असं म्हणलं की जगामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत परंतु सत्संगाला खूप महत्त्व आहे. त्याने असं म्हणलं की जगामध्ये सत्संग जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्याचा थोडा जरी काही वेळ जरी आपण सत्संग केला तरीसुद्धा तो आपल्यासाठी फार मोठा ठेवा असतो. पण याचं ज्ञान मनुष्याला नसतं. सत्संगाला खूप महत्त्व आहे. अर्थात जेव्हा हे ऋषी तिथे आलं त्यांचा सत्संग घडणारच होता. प्रत्येक वेळेला आपल्याला ऋषीमुनींचाच सत्संग घडेल असं नाही. असं ऋषीमुनी असतील तर जरूर जा. कुठे जर अशी संधी आली तर जरूर जा आणि असा संग करा. कधी कधी अशी संधी येते आणि आपण थोडी परीक्षाच बघतात लोक, नाही का, की असं कधी पटकन समजतं की XYZ व्यक्ती जिची खूप साधना आहे अशी व्यक्ती आली आहे. आपण मनात इच्छा ठेवून असतो कारण आपल्याला माहीत असतं की अशा व्यक्तींशी आपण संलग्न व्हावं, परंतु तो योग येणं कठीण असतं कारण अशा व्यक्ती फार म्हणजे लोकांमध्ये येत नाहीत आणि आल्या तरी आपल्याला त्यांना भेटणं हे कठीण असतं कारण आपण तेव्हा विदिन रीच असतील तर जाऊ शकतो. पण कधी कधी असं घडतं, काही व्यक्तींची आपली भेट होती. जसं आता कालच मला आठवलं एक गंमत की असंच मी पुस्तक वाचलं होतं अनेक वर्षापूर्वी. अनेक म्हणजे फारच वर्ष झाली, म्हणजे किमान मला वाटतं मी अनुग्रह पण नव्हता घेतलेला. बऱ्याच वर्षापूर्वी मी नर्मदे हर हर पुस्तक वाचलं तेव्हा जस्ट ते पब्लिश झालं होतं. आणि अर्थात नर्मदा परिक्रमा ज्या व्यक्तींनी खऱ्या अर्थाने पिक्चरमध्ये आणली ते म्हणजे जगन्नाथ कुंटे, की यांनी पहिली खऱ्या अर्थाने केल्यानंतर ती पब्लिश केली महाराष्ट्र टाइम्समध्ये. तिथे ते लेख लिहायचे आणि तो लेख इतका पॉप्युलर झाला की त्यांनी पुस्तक छापलं नर्मदे हर हर. पहिलं पुस्तक त्यांनी अर्थात 4 पुस्तकं लिहिली आहेत, 4ही वाचनीय आहेत. परंतु यांची यात्रा खरोखर अद्भुत आहे. जेव्हा ते पुस्तक वाचलं तेव्हा मी खूप भारावून गेलो आणि म्हणलं की अशी अभूतपूर्व व्यक्ती की ते किती महान होते. तुम्ही वाचलं असेल तर हरकत नाही, परंतु नसेल वाचलं तर फक्त एकच गोष्ट सांगतो की त्यांच्याशी प्रत्यक्ष दत्तगुरू बोलायचे. की जेव्हा त्यांनी अशीच एकदा नर्मदा यात्रा पूर्ण केली, अनेक महिने चालत फिरून पूर्ण केली आणि जेव्हा ते घरी आले आणि फक्त बसले असतील 5 मिनटं आणि अचानकपणे त्याला ऐकू आलं कानामध्ये,
उद्यापासून तुला दुसरी यात्रा करायची आहे सुरुवात. आणि अर्थात कानामध्ये दत्तगुरूंनी सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच यात्रेला प्रारंभ केला. बघा काय झालं. साधी गोष्ट नाही. अशा प्रकारे कानात सांगणं काय आणि अशा कठीण कठीण यात्रा एकामागे एक करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर यांची जेव्हा हे सगळी मी कथा ऐकली होती, वाचली होती, तेव्हा मी खूप प्रभावित झालो होतो. आणि माझ्या मनामध्ये अशी इच्छा झाली, खरोखर असे सत्पुरुष जर आपल्याला कधी भेटता आले तर किती छान होईल. आपल्याला मार्गदर्शन मिळेल. मला मार्गदर्शनाची खूप नितांत गरज होती. अर्थात आजही आहे, नाही असं नाही, नेहमीच पाहिजे असतात. पण आज आपल्याकडे गुरु आहेत आपले. पण तेव्हा कोणी नव्हते ना. मला खूप वाटलं की असा व्यक्तीला भेटता आलं तर किती छान होईल. त्यांचा पत्ता होता पुण्याचा. तर म्हटलं पत्ता असला तरी काय, हे काय जागेवर असणार का? यांचा काय जागेवर ठिकाणं नसणार. बघूया म्हटलं कधी योग येतो. म्हणलं होतं बाप्पाला, बाप्पा मला भेटव कधीतरी, शक्य झालं तुला तर. आणि खरोखर बाप्पाने माझी प्रार्थना ऐकली. अचानकपणे एक दिवस मी नेहमीसारखा रुटीन आपलं चालू होतं. मी बिझी होतो कामावर तेव्हा जायचो. आणि अचानकपणे मला एक फोन आला. तेव्हा मोबाईल फोन नव्हते. तेव्हा मला एक फोन आला लँडलाईनवरती मला वाटतं. आणि त्याच्यावरती त्या एका व्यक्तीने मला सांगितलं की हे जे आहेत जगन्नाथ कुंटे हे एका ठिकाणी येणार आहेत मुंबईमध्ये, तुला यायचं तर ये. बस मी सगळं कामधाम सोडून दिलं आणि अक्षरशः संध्याकाळची वेळ होती. मला आठवतं की मी कामावर जाऊन आलो होतो जस्ट. आणि मला समजलं मुंबईला आलेत. मुंबईहूनच आलो होतो कामावर जाऊन. पण ऐकल्यावरती मी वेडा झालो. मी म्हटलं जाणार. आणि मी उलट्या पावली गेलो. आणि खरोखर भगवंताची कृपा, महाराजांची कृपा, गणपतीची कृपा, काही म्हणा, मला त्यांच्याशी प्रत्यक्ष समोर भेटून समोरासमोर बोलता आलं. आणि खूप काही त्याच्याकडून गोष्टी मला मिळाल्या. खूप काही गोष्टी मिळाल्या. बस कृतार्थ झालो मी तेव्हा खरोखर. पण त्याच्यासाठी आपण एकच गोष्ट केली पाहिजे की आपल्या मनामध्ये इच्छा असली पाहिजे. हाच महत्त्वाचा भाग आहे. भक्ती सर्वांची असते, पण तुम्ही मनात इच्छा काय ठेवता याला महत्त्व आहे. भक्ती असते पण आपल्या मनात इच्छा आल्यामुळे कधी कधी त्याचं फळ वेगळं मिळतं. वेगळीकडे ते पुण्य युटिलाइज होऊ शकतं असं मला वाटतं. पण जर तुम्ही खरोखर मनामध्ये दृढ इच्छा ठेवली की अशा प्रकारच्या गोष्टीचे तुम्हाला नक्कीच दर्शन होऊ शकतं आणि तुम्हाला हवी ती गोष्ट नक्की मिळू शकते. हा माझा अल्पस्वल्प अनुभव आहे. त्यांनी असंच म्हटलं. आतासुद्धा या ठिकाणी भागवतामध्ये त्यांनी असंच म्हटलं आहे. या करभजन नावाच्या ऋषींनी असंच म्हटलं आहे की सत्संग अशा प्रकारचा मिळणं हे किती पुण्य तुम्हाला देतं याची तुम्हाला कल्पना नाही. प्रचंड पुण्यदायक आहे. तरी म्हटलं अर्धा क्षण जरी मिळाला तरी तुम्हाला समजत नाही की त्यातून तुम्हाला काय मिळते. ते सत्संगाला फार महत्त्व आहे. अर्थात इतकी मोठी व्यक्ती भेटेल नाही भेटेल तरी पण एक नक्की आहे की सत्संग कोणाचाही असो, साधकांबरोबर जर तुम्ही संग केला तर तुम्हाला काही ना काही त्याचा लाभ होतोच, यात शंकाच नाही आहे. तो काही प्रश्न देत नाही. म्हणून सत्संगाला खूप महत्त्व आहे. ह्याचं परत एकदा त्यांनी अधोरेखित केलं आहे करभजन ऋषींनी की सत्संग जर तुम्हाला मिळाला तर तो तुम्ही जरूर मिळवा, सोडू नका, असा उपदेश त्यांनी या ठिकाणी केला आहे. त्याच्यानंतर ते ऋषी पुढे हेही म्हणाला की जो मनुष्य भगवंताची नित्य उपासना करतो, नित्य उपासना केलीत ना भगवंताच्या चरणाची, तर तुमचं भय नक्की नाही होऊ शकत. कारण भयच प्रकार पहिला जास्त पसरलेला असतो. मनुष्य सतत भय असतं. तर भय दूर करण्याची शक्ती पण उपासनेमध्ये आहे. पण नियमित असणं जरुरी आहे. जर नियमितपणे तुम्ही केलीत तर तुमचं भयसुद्धा दूर होऊ शकतं. अशा अनेक काही गोष्टी आहेत त्यांनी सांगितलेल्या. त्यांनी हेही सांगितलं की मनामध्ये इच्छा तर काय सतत येतच असतात. मन काय आपलं शांत कधी बसत नाही. ते मरकटासारखं आहे. ते एका जागी बसत नाही. सतत ते काही ना काहीतरी लीला करत असतं, मरकट लीला. त्यामुळे त्याला तुम्हाला सतत आवरणं सतत तुम्हाला कठीण. त्यापेक्षा त्याला कामाला लावा. आवरणार किती वेळा तुम्ही त्याला, ते सतत मोकाट सुटतं. म्हणून त्याला कामाला लावा. आणि कामाला लावा म्हणजे त्यांनी असं म्हटलं, साधी सोपी गोष्ट करायची. महाराज म्हणतात की नाम संकीर्तन सुरू करा.
नामामध्ये सुद्धा आपलं नाम, आपलं जे आहे ते मन अडकतं आणि अर्थात भगवंताविषयी प्रेम पण निर्माण होतं. आणि हे प्रेम इतकं होऊ शकतं की आपल्याला कल्पना येणार नाही, इतकं प्रेम फक्त नामसंकीर्तनाने मनुष्याला येऊ शकतं भगवंताचं. खूप नामसंगीतामध्ये शक्ती आहे असं हे ऋषीवर म्हणत आहेत. आणि राजा सगळं ऐकतोय अर्थात. आणि हा उपदेश चालू आहे मुळामध्ये कोणाला, तर वसुदेवांना उपदेश चालू आहे. हा उपदेश नारद मुनींच्या कडून येतो आहे. ते सांगतायत आणि कथा घडते निमी राजाबरोबर आणि आपण सगळं ऐकतो आहोत. त्याच्यामध्ये अजून एक ऋषी जे होते हरी नावाचे, त्यांनी खूप सुंदर व्याख्या केली आहे की उत्तम भागवत कोण, त्याची त्यांनी व्याख्या केली. ते म्हणाले की बघा, त्यांच्या शब्दाला ऐका की आत्मस्वरूप भगवान सर्व प्राण्यांमध्ये आत्मरूपाने आहेत, पण असे जो पाहतो त्याचबरोबर सर्व चराचर आत्मस्वरूप भगवंतामध्ये आहेत असे ज्याला दिसते तो उत्तम भागवत आहे, म्हणजे उत्तम भक्त आहे दुसऱ्या शब्दात म्हणाल तर. त्याच्यानंतर अजून एक त्यांनी कॅटेगरी सांगितली आहे, ती बघा कशी आहे की जो भगवंतावर प्रेम करतो, त्याच्या भक्तांशी मैत्री करतो, त्याचबरोबर तो अज्ञानी लोकांवर कृपा पण करतो, दुःखी लोकांवर तो कृपा करत असतो. आणि भगवंताचा जे लोक द्वेष करतात त्यांची तो उपेक्षा करतो. आता तुम्ही म्हणाल की हे तर ठीकच केलं, काय की भगवंतावर प्रेम करतो चांगले, भक्तांशी मैत्री करतो चांगली गोष्ट आहे, दुःखी आणि अज्ञानावर कृपा करतो ही पण चांगली गोष्ट आहे. भगवंताचा द्वेष करतात जे लोक त्यांची उपेक्षा करतात, भगवंताचा द्वेष का करावा, करू नये, त्याची उपेक्षा झालीच पाहिजे असं तुम्ही म्हणाल नाही. त्याने म्हटलं की जो या सगळ्या चांगल्या गुण असूनसुद्धा जर भगवंताची द्वेष करण्याची जर तुम्ही उपेक्षा केली तर तो मध्यम प्रतीचा भागवत झाला, उत्तम प्रतीचा नाही. म्हणजे उत्तम प्रतीचा भक्त तो नाही, मध्यम प्रतीचा झाला. म्हणजे ही गोष्ट जी आहे ती चालत नाही, ही पण चालत नाही. त्याच्यानंतर त्याने अजून एक भाग सांगितला आहे की जो भगवंताच्या मूर्तीची पूजा अतिशय श्रद्धेने करतो. बघा अशी भरपूर लोक आहेत की ज्यांच्याकडे भगवंताच्या अनेक मूर्ती असतात, सगळं काय असतं आणि ते अतिशय मनपूर्वक पूजा करतात. पूजा बघण्यासारखी असते की दररोज ते कसे करतात, मला पण त्यांचं कौतुक आहे. जी लोक भगवंताची अशा प्रकारची पूजा करतात मूर्तीची, किंवा खरंच धन्य आहेत, कठीण गोष्ट आहे. कारण घरामध्ये अनेक मूर्ती अनेक देवांच्या असतात, त्या प्रत्येक मूर्ती घ्या, त्या व्यवस्थित त्यांना आंघोळ घाला, त्यांना व्यवस्थित साफ करा, त्यांना गंध लावा, त्यांना अनेक द्रव्य अर्पण करा, फुलं अर्पण करा. काही लोक तर वस्त्र पण आणतात, वस्त्र बदलतात, अनेक प्रकारचे पदार्थ आणतात. ही अशा प्रकारची पूजा करणं खरंच कठीण आहे. त्याला वेळ पण फार लागतो आणि चिकाटी फार लागते, कठीण गोष्ट ही सुद्धा अशा प्रकारे. पण अशी लोक करणारे आहेत नाही का, दररोजच आपण बघतो की अशी लोक आहेत की अतिशय चिकाटीने करतात, किंवा देवळात जाऊन पण काही लोक करतात. खरं धन्य आहे, मानतो मी या लोकांना. पण त्यांनी काय म्हणलं की अशा प्रकारे तुम्ही भगवंताची पूजा करा, ही चांगलीच गोष्ट आहे, त्यांची श्रद्धा आहे म्हणून करू शकतात. पण हे करत असताना जर या भक्ताचं किंवा या माणसाचं जर इतरांवर जर प्रेम नसेल तर हा मनुष्य कनिष्ठ प्रतीचा भक्त आहे. बघा, देवाची पूजा मी मनपूर्वक करतो, देवासाठी मी वाटेल ते करतो, अगदी छान दररोज षोडशोपचारी पूजा करतोय, 16 उपचार करतोय देवांवर, आंघोळ घालणं, त्याला वेगवेगळ्या पदार्थाने आंघोळ घालणं, अजून काय असेल ते सगळे वेगवेगळी द्रव्य वापरतो. काय करत नाही सांगा, षोडशोपचारी पूजा म्हणजे 16 उपचार, आणि अतिशय श्रद्धेने आणि मनापूर्वक करतो. तरी पण जर तो अन्य लोकांवर प्रेम करत नसेल, अन्य त्याची भगवंताचे भक्त किंवा, तर तो सुद्धा कनिष्ठ प्रतीचा आला, त्याची श्रेष्ठता 3 नंबरला गेली. बघा कसे तरी भाग केलेत. अजून पण त्याने सांगितलं की असेही काही भक्त आहेत की जे अनेक विषय त्यांच्याकडे येत असतात. आता इंद्रिय जी आहेत ती आपले विषय ग्रहण करण्याचं काम करतातच, आणि तोही भक्त असतो, तो संसारी असल्यामुळे अनेक विषयाचं ग्रहण करतो, नाही असं नाही.
पण त्या विषयांचं त्यांनी जरी ग्रहण केलं तरी पण तो त्या बाबतीमध्ये त्याला कुठल्याही प्रकारची आसक्ती नसते किंवा विशेष नसते, आवड निवड त्याची त्याला काही नसते. खरं पाहिलं तर जेव्हा आपण विषय प्राशन करतो किंवा विषयाचं ग्रहण करतो तेव्हा त्यातून नक्कीच कटकटी निर्माण होतात. अनेक, हा तर आपला अनुभव आहे सगळ्यांचा, की जेव्हा जेव्हा विषयामध्ये आपण जातो किंवा विषय आपल्याकडे येतात, आपण त्याला ग्रहण करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विकार निर्माण होतात, अनेक गोष्टी आपोआप निर्माण होतात. पण काही लोक असे असतात की हे सगळं ग्रहण करून सुद्धा त्यांच्या मनामध्ये कुठलाच विकार होत नाही निर्माण. अतिशय तटस्थपणे ते हे सगळ्या गोष्टीचा स्वीकार करतात. आणि अशी जी व्यक्ती आहे तो उत्तम भागवत होय, की सगळ्या विषयांचं ग्रहण करून सुद्धा विषयाची आसक्ती पण राहत नाही आणि त्याच्या मनावर परिणाम पण काही होत नाही. असा भक्त उत्तम भागवत असतो. अजूनही काही त्यांनी गोष्टी सांगितल्या आहेत की विकारांचा तर माझ्यावर परिणाम होता कामा नये, हे तर अगदी बरोबरच आहे. परंतु अजून सुद्धा एक गोष्ट त्याच्यामध्ये असावी की ज्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मी 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 वाटत नसते, तोही चांगला. म्हणजे कसं की अरे हे माझं आहे, ही संपत्ती माझं आहे, ही अमकं गोष्ट माझी आहे, त्याला सारखं माझं 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 वाटत असतं की हे माझं आहे, हे मी आहे, असं जर वाटत असेल तर चालत नाही. परंतु जो मनुष्य म्हणतो माझं काहीच नाही, सगळ्यांचंच आहे, हे माझं सगळं वैयक्तिक काही नाही, माझं सगळं सगळ्यांसाठीच आहे, ज्याला जो माझ्या घरी येईल त्याच्यासाठी सगळं ते आहे, ओपन टू ऑल. बघा काय काय घरी आपण जेव्हा जातो तेव्हा कुठल्याही वस्तूला आपल्याला हात लावता येत नाही, अशी काही लोक असतात. भले आपले नातलग असतात, पण काही लोकांकडे अजिबात इकडच्या वस्तूला तिकडे हात लावलेले चालत नाही. अतिशय त्यांचं फार कडक त्यांचं धोरण असतं. आपण लावत पण नाही, आपल्याला माहीत असतं की या व्यक्तीला हात लावलेला पण चालत नाही, भले माझा नातलं खूप जवळचं आहे. आणि अशी फार कमी घरं असतात की जिथे आपल्याला आपल्याच घरासारखं असतं की मला वाटलं आज ही वस्तू उचलली इकडे ठेवली, आज उचलली तिकडे ठेवली, मला आता कंटाळाला पाय लांब केलं. मी माझ्या घरात असल्यासारखा अशा काही जागा असतात की जिथे आपण आपल्या घरच्यासारखं राहू शकतो, पण फार कमी जागा असतात. पण त्याने असं म्हटलं की ज्यांच्या मनामध्ये असा भाव नाही आहे की प्रत्येक आलेल्या व्यक्तीसाठी त्यांना आपलं घर आहे असंच वाटावं, असं जर तुमचं वागणं असेल तर तो उत्तम भक्त आहे. तो पण तुझ्या भाव नाही, आलेली प्रत्येक व्यक्ती माझीच आहे, हा भाव असणं फार जरुरी आहे की माझ्यासाठी आलेली प्रत्येक व्यक्ती ही अतिथी देवो भव आहे. फक्त माझे जवळचे नातलग किंवा माझ्या बायकोचा भाऊ फक्त जवळचे, बाकी सगळे लांब असं वाटतं कामा नये. मला सगळे जे लोक येतात माझ्या घरी ते माझ्यासाठी येतात, माझ्या भगवंतासाठी येतात, त्यामुळे ते सगळे माझे आहेत आणि त्यांना माझं घर माझं वाटलं पाहिजे, स्वतःचं त्यांचं वाटलं पाहिजे, असा परकेपणा वाटला नाही पाहिजे. अशी भावना ज्याच्यामध्ये तो पण उत्तम भक्त. आणि अर्थात अशी भावना डेव्हलप करणं सुद्धा खूप कठीण आहे. संसारी लोकांना तुम्हाला माहीत आहे की इकडची वस्तू तिकडे झालेली चालत नाही. अरे मी इथे ठेवलेली कोणी हलवली नाही चालणार, इथेच राहिली पाहिजे, अजिबात कोणी हात लावायचा नाही. असंही बऱ्याच वेळा असतं की अनेक वस्तू असतात पण त्या वापरतच नाहीत लोक. नको 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 नको, फार खर्च होईल, नाही 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 जास्त वापरायचे नाही. अगदी जेव्हा नाईला जाईल तेव्हाच आपण ए सी लावू. ए सी लावलं आहे का? हो, ए सी आम्ही अगदीच घेतला आहे विकत, कधीच घेतला आहे. मग घर घेताना पहिले ए सी लावला आहे. पण घरात जर तुम्ही समजा त्याच्या गेलात, ए सी लावू तो विचारणार पण नाही, ए सी लावू का काय, काही नाही, कशाला विचारायचं. ए सी लावण्याचे पैसे लागतात ना, बिल फार जास्त येतं, पण तो बोलत नाही आणि लावत पण नाही. असेही अनुभव आपण घेतले असतील नाही का? म्हणून तर म्हटलं की अनेक लोकांकडे अनेक गोष्टी असतात पण त्याचा वापर ते फक्त स्वतःसाठी करतात, इतरांसाठी अजिबात करत नाहीत. ते म्हणतात नाही दुसऱ्यांसाठी मी फॅन लावीन, ए सी कशाला लावू, नाही लावणार, ए सीला पैसे लागतात ना, लाईट बिल फार जास्त येतो, एक युनिट क्रॉस केले की त्याचा रेट वाढतो ना, कशाला मी वापरू, ए सी नाही वापरत, तो मी रात्री वगैरे माझ्यासाठी लावेन, माझ्यासाठी आहे. ही भावना पण चांगल्या भक्तासाठी चांगली नाही.
तुम्हाला असं वाटलं पाहिजे की अरे माझ्या घरी आलेली व्यक्ती, तिला विचारा लावू AC तर AC लावतो, फॅन तर काय आहेच, पण बाबा आज उष्णता जास्त आहे, लावू का थोडा वेळ AC, सांग तुला कसं वाटतंय, असं त्याला विचारा. असं विचारलं तर मग तुम्ही उत्तम भक्त झालात. या गोष्टी अतिशय छोट्या आहेत परंतु फार महत्त्वाच्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऋषींनी अशा प्रकारे उपदेश केला आहे की म्हणा आपल्याला सर्वांविषयी प्रेम वाटलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की आपलं हृदय संकुचितपणा आपल्या हृदयातला गेला पाहिजे. नेहमी मला फक्त माझ्याविषयीच, माझ्याच गोष्टींविषयी प्रेम वाटणं ही संकुचित वृत्ती आहे. जेव्हा तुम्हाला इतरांविषयी प्रेम वाटायला लागेल, इतरांविषयी काहीतरी करावं वाटायला लागेल, म्हणून सोशल वर्क करा असं म्हणतात थोडंसं. त्याने असं काही ठिकाणी म्हणलं की जो मनुष्य इतरांसाठी काय करतो त्याला फार महत्त्व आहे. अरे बापरे, आवाज येत नाही. श्रीराम, आवाज येत नाही आहे. ओके, हां, ओके. श्रीराम, श्रीराम, श्रीराम. आता येतो आहे का ऐकायला आवाज? मला तिने फोन केला म्हणून समजलं, नाही तर मला समजलंच नसतं. थँक्यू श्रीराम. फोन केला म्हणून बरं झालं. बापरे, श्रीराम श्रीराम, धन्यवाद फोन केला म्हणून. आता मला लक्षात नसतं आलं कदाचित. तर मी आता काय उपदेश, किती वेळ गेला मला माहीत नाही, किती मिनटं नाही ऐकू आलं मला माहीत नाही. किती मिनटं झाली ऐकू नाही आलं? 5 मिनटं झाली. परत एकदा काही भाग सांगतो. हां चालेल, ठीक आहे. परत एक भाग तो सांगतो, कदाचित काही रिपिटेशन होईल. ऐका. तर उत्तम भक्त जर आपल्याला व्हायचं असेल तर काय व्हायला पाहिजे याच्याविषयीच माहिती चालू आहे. की उत्तम भक्त होण्यासाठी तरी जसं म्हणलं की आपलं हृदय पहिलं जे आहे ना ते विशाल झालं पाहिजे. आपली संकुचितपणा आपल्यामध्ये खूप असतो, आपल्याला लक्षात येत नाही. कुठल्याच माणसाला असं वाटत नाही की मी संकुचित, प्रत्येकाला वाटतं मी किती चांगला आहे, असं आपल्यालाच वाटत असतं. परंतु असं नसतं. आपल्यामध्ये काही गोष्टी संकुचित असू शकतात. आणि पहिली गोष्ट म्हणजे ही जाणीव पाहिजे की माझ्यामध्ये संकुचितपणा आहे. हा पहिला महत्त्वाचा भाग आहे. जर संकुचितपणा आहे हे वाटलंच नाही तर तुमचा संकुचितपणा जाणार कसा? आणि म्हणून एक गोष्ट नेहमी करायला पाहिजे की आपण आपले दोष काय आहेत ते खरं. जर एखादा साधक, जर तुम्हाला चांगलं साधक बनायचं असेल तर दुसऱ्या साधकाला विचारा की माझे दोष सांग. हे सांगायची हिंमत पाहिजे. कारण माझ्यामध्ये दोष आहेत हे मला ॲक्सेप्ट केलं पाहिजे पहिलं. जर तुम्ही ॲक्सेप्ट कराल की माझ्यामध्ये दोष आहेत तर तो सांगेल, नाही तर तो कशाला तुम्हाला तुमचे दोष सांगेल. पण हे विचारा की मला आध्यात्मिक प्रगती करायची आहे, माझ्यात दोष काय आहेत हे विचारा त्याला. जर तो साधक चांगला असेल आणि जर तुमच्या जवळचा असेल तर तो नक्की एका क्षणात ओळखेल की तुमच्यामध्ये दोष काय, कारण ते दिसतात. पण ते सांगत नाही. कशाला सांगेल? कारण दोष सांगणं म्हणजे निंदा करण्यासारखं ना, की तू असा आहेस, तू तसा आहे, तुझा हा दोष आहे, कसं सांगणार तो? पण दोष जाणून घेणं फार जरुरी आहे. जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्यातले दोष, माझं तर वैयक्तिक मत असंच आहे की आपले दोष तर आपण ओळखले तर फारच मोठी गोष्ट आहे. पण जर ओळखता येत नसेल तर विचारा कोणाला तरी की माझ्यामध्ये प्रगती होते की नाही मला माहीत नाही, पण प्रगती व्हायची असेल तर माझे पहिले दोष गेले पाहिजेत. आणि ते विचारा तुम्ही. आणि जर त्यांनी सांगितलं तर तुमचं खरोखर दोष तुम्ही दूर करू शकाल. पण असं करणारे साधक फार कमी असतात. पण जर मला अध्यात्म मार्गात पुढे जायचं असेल तर आय शुड गो दिस वे, या प्रकारे केलं तरच होणार आहे हे नक्की. जसं आपण बघतो की घरामध्ये माझ्या अनेक वस्तू आहेत. आता तर हल्ली आपण नवीन घर समजा कोणी घ्यायला गेलं, सगळ्या वस्तू आधीच घेतलेल्या असतात. अगदी किचनमध्ये सगळ्या गोष्टी लावलेल्या असतात, गिझरपासून सगळं असतं, फॅन सोडून द्या AC पण लावलेला असतो. आपण सांगतो अरे माझ्या घरामध्ये AC अगोदरच लावला आहे, काही बघायचीच गरज नाही, फार सुंदर घर आहे, या तुम्ही. मनुष्य असं तर कोण कोणाच्या घरी जात नाही. कधीतरी जायची पाळी येते, नाही असं नाही, एकमेकाच्या कधीतरी जातो मनुष्य, किंवा येत असतात कोणी कोणी लोक. आणि मग
एखाद दिवशी त्या माणसाची परख होते आपोआप, की आपण त्याला तो मनुष्य आल्यावरती घर दाखवतो. कधी कधी असं असतं की खूप अतिशय तीव्र असा उकाडा असतो आणि त्यावेळेस त्या व्यक्तीला असं वाटत असतं की अरे थोडं ए सी लावलं तर किती बरं होईल. पण सांगणार कसं? आपण फॅन लावा सांगू शकतो किंवा तो व्यक्ती फॅन लावेल तुम्हाला, पण ए सी स्वतःहून कोण लावणार नाही सहसा. कारण मनुष्य, बरेचसे लोक असा विचार करतात की अरे ए सी तर माझ्यासाठी आहे, ए सीला काय, ए सी लावलं तर बिल किती येईल. समोरची आलेली व्यक्ती काय लगेच जाईल की नाही माहीत नाही, आली आहे गप्पा मारायला किंवा कशाला आली माहीत नाही, जेवायला आली काय कशाला माहीत नाही. ए सी लावलं तर मला किती लाईट बिल येईल, एक सर्टन लिमिट जर मी क्रॉस केली युनिटची तर माझं बिल जास्त येईल मला. मग मी कशाला ए सी लावायचं, याला फॅन लावला ना, तो काय म्हणणार नाही ए सी लाव म्हणून, आणि मी काय लावणारच नाही. परत रात्री मला लागणार आहे ना, रात्री मला झोप येत नाही अहो ए सी शिवाय. मग मला रात्री लावायचं आहे ना, मग आता दिवसा मी लावला तर माझं बिल किती येईल. मग असं कसं मला चालेल. नाही 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 नाही, मी ए सी नाही लावणार, फॅन लावणार, एकाच्या ऐवजी 2 लाव. कारण मला बिल काय तेवढं येत नाही ना, हे मला माहिती आहे. मग हा माझा संकुचितपणे झाला, मला रात्री ए सी लावायचं म्हणून मी दिवसा लावत नाही, का तर बिल जास्त येईल म्हणून, का तर याच्यासाठी कशाला लावू, माझ्यासाठी मी लावू शकतो पण तुमच्यासाठी नाही लावणार. भक्ती, हा माझी भक्ती खूप आहे, मी केवढी साधना करतो, सगळं करतो, सत्संग करतो, किती छान आहे माझं, हो ना. पण मन आहे का ब्रॉड? नाही, माझं मन ब्रॉड नाही आहे. खरं पाहिलं तर मी असं विचारलं पाहिजे आलेले व्यक्ती, अहो दुपारची वेळ आहे, किती गरम होते आहे, फॅनने काय होतं आहे, आपलं वसईसारखी जागा आहे जी दमट हवा आहे, फॅन लावून काही होत नाही, तेव्हा मी ए सी लावतो, तुम्ही बसा जरूर, असं आपण म्हणतो का? म्हणायला पाहिजे. म्हणतो की नाही याचं उत्तर प्रत्येकाने विचारावं. पण बहुसंख्य वेळा असं होऊ शकतो, असा अनुभव मी तर स्वतः पण घेतला आहे अनेक ठिकाणी. म्हणजे मी अनुभवाचीच बोल सांगतोय की असा अनुभव मी खूप वेळा घेतला आहे अनेक ठिकाणी, आणि आपणही घेतला असेल. कारण काय होतं की मनुष्य असा विचारच करत नाही, आपण फक्त आपल्यापुरती विचार करतो. परंतु आपल्याला पहिल्या समोरच्या माणसाचा विचार वाटला पाहिजे की त्याला काय वाटतं, त्याला अनकम्फर्टेबल वाटतं आहे का नाही, त्याला मी कसं जास्तीत जास्त सुखात ठेवीन, कम्फर्टेबल ठेवीन, हा माझा पहिला विचार असला पाहिजे. आणि याच्यासाठी माझं मन जे आहे ते ब्रॉड पाहिजे, हृदय माझं ब्रॉड पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की जिथे माझं मन जे आहे ते उदार नसतं, संकुचित असतं, फक्त मला लक्षात येत नाही, कारण त्याची मला सवयच झाली आहे. संकुचित वागायची सुद्धा सवय असू शकते. त्यामुळे आणि समोरची व्यक्ती कधीच म्हणणार नाही. अहो हे उदाहरण मी अनेक ठिकाणी बघितलं आहे. हा तर अनुभव मला इतक्या ठिकाणी आला की मला आठवतं, गंमत म्हणून सांगतो की मी जेव्हा माझ्या ऑफिसचं काम करत होतो, कॉर्पोरेट लेवलवर काम केलं महाराजच्या कृपेने, नाहीसं नाही. आणि दिल्लीला माझं एक काम होतं आमच्या ऑफिसचं, अर्थात अतिशय मोठी कंपनी होती, प्रचंड ऐसपैस, आणि त्याचं रिप्रेझेंटेशन मला करायला त्यांनी सांगितलं होतं. आणि जे काही आम्हाला तिथे करायचं होतं त्याच्यासाठी एका कन्सल्टंटचा सल्ला घ्यायचा होता. तसं कन्सल्टंट होता आणि वकील पण होता, दोन्ही होते त्याच्याकडे, टेक्निकल नॉलेज पण होतं आणि वकील पण होता. अतिशय सुप्रसिद्ध, दिल्लीमधला अतिशय सुप्रसिद्ध नामचीन वकील होता. त्याच्याकडे क्लायंटची लाईन असायची, अपॉइंटमेंट घेऊन जायला लागायचं. आणि गेल्यावरती सुद्धा पहिल्यांदा जे काय आपण त्याला सांगायचं असतं ते फक्त ब्रीफ करायचे, तो ₹1000 तेव्हा घ्यायचे. तेव्हा म्हणजे कमीत कमी 2000 साली तो एका सिटिंगला फक्त 8,000 ते 9,000 घ्यायचा, एका सिटिंगला फक्त इतके पैसे घ्यायचा. तो अतिशय मोठा असा तो कन्सल्टंट होता. तर आम्ही सगळे त्याच्याकडे जायचो आमच्या ऑफिसची काम घेऊन. मी रिप्रेझेंट करत होतो आमच्या कंपनीला. मी आपल्या नेहमीसारखे माझी फाईल घेतली आणि मी आणि माझा एक जो व्यक्ती होती त्याला बरोबर घेतलं आणि तिथे गेलो. ऑफिसमध्ये गेलो, दिल्लीला ऑफिस होतं, उन्हाळ्याचे दिवस होते. गंमत बघा, दिल्लीला किती उन्हाळा असतो तुम्हाला माहिती आहे. त्याचं ऑफिस जे होतं, ज्या बिल्डिंगमध्ये होतं त्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट नव्हती नेमकी, आणि ऑफिस 3ऱ्या मजल्यावर होतं. दिल्लीसारख्या जागी उष्णतेच्या पिरियडमध्ये जाणं मुळात कठीण आहे, आणि जिथे लिफ्ट
नसेल अशा ठिकाणी जाणं फार कष्टदायक आहे. आणि आम्ही सगळे तिथे गेलो. जेव्हा तिथे गेलो तेव्हा त्या व्यक्तीची केबिन AC होती. अर्थात अपॉइंटमेंटप्रमाणे लोक जात होते. त्याची केबिन आतमध्ये तिकडे मस्त छान AC आलिशान होती. बाहेर पण जे बसायसाठी जागा होती, त्याचे क्लायंट सगळे हायफाय होते. मी जसं म्हणलं की त्याची फीस फक्त त्या काळी आम्ही फक्त काही मिनिटांसाठी हजारो रुपये त्याला मोजायचो. त्या काळी 25-30 वर्षापूर्वी. म्हणजे विचार करा. अर्थात क्लायंट्स पण सगळे पैसेवाले होते. असे कोणी फटीचर लोक त्याच्याकडे जाऊ शकायचे नाहीत. तर असे सगळे हायफाय क्लायंट्स तिथे बसले होते बाहेर, आम्ही सगळे. आणि खोलीमध्ये AC होतं पण लावलेलं नव्हतं. AC नक्कीच असणार, एवढा मोठा माणूस तो. क्लायंट्स पण सगळे करोडपती लखोपती. पण AC ऑन नाही. उन्हाळ्याचे दिवस, दिल्लीची सारखी जागा, फॅन 2 चालू. आणि वेळ तर लागतोच कन्सल्टन्सीमध्ये नंबर यायला. तासनतास बसायचं पण फक्त फॅन चालू. आणि कोणीही व्यक्ती तिथे म्हणायचं नाही की AC का लावत नाही. कोणीही विचारायचं नाही, कारण त्या माणसाचा दरारा फार होता. प्रचंड दरारा त्या माणसाचा. आणि कोणी विचारायचं नाही आणि आम्ही घामाघूम बसायचो. आणि खरं पाहिलं तर एवढे पैसे तो घ्यायचा म्हटल्यावर AC पण आहे, पण काय कोण म्हणणार. एक दिवस असा घडला की अशा प्रकारे आम्ही बसलो होतो. एक दिवस मी माझ्या सहकार्याला म्हटलं, अरे हे असं का, कोणीच का बोलत नाही. मी जाऊन त्याला बोलणार, जेव्हा माझी टर्न येईल मी त्याला सांगणार की साहेब आपण AC का लावत नाही. असं मी ते विचारलं. तर म्हटलं अहो विचारू नको, नाराज होईल, आपली केस सोडून देईल. नाही होणार, बघायला काय हरकत आहे विचारून. माझा यथावकाश टर्न आला आमच्या कंपनीचा. मी गेलो आतमध्ये, मी आणि माझा सहकारी गेलो. आणि गेल्यावर अर्थात नेहमीसारखं फॉर्मली XYZ सगळं केलं, हाऊ आर यू वगैरे झालं. नंतर मी त्याला म्हटलं सर एक बात मैं आपसे कहना चाहता हूँ. हाँ हाँ बोलिए कुलकर्णी जी, क्या कहना आप बोलिए. नहीं मुझे एक अर्ज़ आपसे करनी है. हाँ बताइए. नहीं आपने इतनी सब सुविधा दी है, लेकिन AC जो आपने लगाया वो शुरू क्यों नहीं करते आप. हम तो बॉम्बे में रहते हैं, हमें तो इतनी गर्मी की आदत नहीं है. आप तो नॉर्थ वाले लोग हैं, आपको तो थोड़ी बहुत आदत रहेगी, सर्दी की भी रहेगी और गर्मी की रहेगी. हमें तो आदत भी नहीं है. और ये आपका ऑफिस भी 3rd फ्लोर पे है, हम बैठ नहीं पा रहे हैं. आप कृपा करके AC को ऑन कर सकते हैं क्या. असं मी त्याला अतिशय नम्रपणे बोललो. बोलल्यावरती 2 मिनिटं तो काही बोललाच नाही. माझा सहकारी म्हणला गेला, केस आता आपली फाईल देणार फेकून. म्हणजे आता तो काय बोलतच नाही आहे. तो मनुष्य 2 मिनिटं शांत बसला आणि नंतर एकदम भानावर आल्यासारखं म्हणला, कुलकर्णी जी आज तक इतने सारे क्लाइंट आले, बहुत सारे आए, सब करोड़पति अरबपति, लेकिन किसी की हिम्मत नहीं हुई मुझे बोलने की कि AC शुरू करो. क्यों नहीं हुई मुझे मालूम नहीं, लेकिन आपने कहा वो सही बात है. AC शुरू करना चाहिए, लेकिन कोई मुझे बोला ही नहीं. मुझे भी ध्यान में नहीं आया कि AC शुरू करना चाहिए. मैं तो समझता हूँ कि AC लगाया है बस हो गया, काम हो गया अपना, ज़रूरत नहीं शायद, और मैंने मेरे लिए लगाया सिर्फ. असं तो बोलला. बघा गंमत. आता दिल्लीला राहणाऱ्या एवढ्या मोठ्या माणसाला सुद्धा तो ते काय बोलला ते सगळं खोटंच बोलला. त्याला माहीत होतं की कोण विचारणार नाही मला आणि माझे पैसे वाचतील. कृपण होता तो, हे मला माहीत होतं. अतिशय कृपण. म्हणजे तो गाडीसुद्धा त्याची AC होती मोठीच्या मोठी लांबलचक. त्याच्यामध्ये तो पुढे बसायचा. गाडीचा जो सेकंड पार्ट होता तिकडे त्यांनी कर्टन टाकलेला, का तर मागे AC लागू नये मागच्या लोकांना. असा तो कृपण होता. काय म्हणजे असा मी माणूस बघितला नाही. पण सगळं असूनसुद्धा बघा, वस्तू असूनसुद्धा दुसऱ्यांसाठी वापरायला तयार नाही. सगळ्या वस्तू आहेत पण इतका कृपण सांगा मला. बाकी सगळं त्याचं होतं. घरात ऑफिसमध्ये मोठी मूर्ती होती देवाची, गेल्या सोन्याची, हार घातल्याशिवाय बसायचा नाही. सांगा मला ही भक्ती काय कामाची आहे. जोपर्यंत तुला इतर लोकांविषयी काही प्रेम वाटत नाही, सहानुभूती वाटत नाही, तोपर्यंत तुझी भक्ती फळणार कशी. भागवतामध्ये तेच म्हणले ना की तुम्हाला इतर व्यक्तींविषयी सुद्धा तितकंच प्रेम आणि कळवळा वाटला पाहिजे, तेव्हा तुमची भक्ती खरी झाली. बाकी भक्तीला काय तुमच्या आहे फक्त देवाविषयी, कारण देव काहीतरी देणार आहे. मनुष्यामध्ये देव नाहीच आहे, मग मला कशाला याच्यासाठी मी लावू. अशी वृत्ती मनुष्याची असू शकते आणि असते.
आणि भागवताने तेच सांगितले की तुमचं हृदय जे आहे ते विशाल बनवा, ब्रॉड बनवा. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त माझ्यासाठीच करू नका, इतरांसाठी पहिलं करा. स्वतःसाठी तर आपण दिवसभर करतोच आहोत. आणि म्हणून त्यांनी असंही काही ठिकाणी म्हटलं की थोडंसं इतरांसाठी, ज्याला आपण म्हणतो सोशल वर्क, थोडं करा. कारण त्याच्यासाठी खूप पेज घ्यावे लागतात. की ज्या ठिकाणी तुम्हाला पैसा मिळणार नाही, ज्या ठिकाणी मान पण कदाचित मिळणार नाही, कधी कधी अपमानसुद्धा होतो, पण अशा ठिकाणी तुम्ही थोडंफार तरी काहीतरी करा. जनसेवा करा. जनप्रियता महाराजांना खूप आवडते. महाराज म्हणतात जनप्रियता मला खूप आवडते. ते स्वतः जनप्रिय होते आणि म्हणून ते म्हणतात जनप्रियता ही मला खूप आवडते आणि अर्थात अशा व्यक्तीही आवडतात. म्हणून थोडंसं का होईना आपण जे काही दिवसभर काम करत असू त्यातून थोडंफार तरी जे आहे ते एखादी सेवा कोणाची तरी करावी. कुठली जी तुम्हाला आवडेल ती, जमेल ती, पण सेवेमध्ये कुठलीही गोष्ट न घेता करावी. ना पैसा, ना मान, ना काय, ती फक्त सेवा असावी. ही जरूर करावी. याला सुद्धा खूप 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 महत्त्व आहे, यात शंकाच नाही. त्याच्या जोडीला अजून एक पण महत्त्वाची गोष्ट आहे की सेवा करायलाच पाहिजे. सेवा जरूर मनुष्याने करावी. थोडासा वेळ काढून ठेवावा आणि सेवा करावी. परंतु त्याच्या जोडीला थोडंसं तुमचं अध्यात्म पण करायला पाहिजे. केवळ सेवा केल्याने सुद्धा चालत नाही. सेवा करण्याची जोड पाहिजे. सेवेच्या जोडीला तुमचे आध्यात्मिक सुद्धा ज्या काही गोष्टी करायला पाहिजे त्या आपण केलं पाहिजे. ते जर नाही केलं तर नुसती सेवा केल्याने सुद्धा चालत नाही. सेवेची जोड पाहिजे. जोड नसेल तर नुसती सेवासुद्धा कधी कधी आपल्याला अहंकार निर्माण करते. नक्कीच करते. हेही जवळून बघितलं मी की सेवा खूप चांगली करतात, सगळ्या लोकांसाठीच करतात, चांगली गोष्ट, पण अहंकार किती भयंकर भयंकर अहंकार. त्याचं कारण काय की साधनेची जोड नाही ना. म्हणून साधनासुद्धा आपण नियमाने केली पाहिजे. जी काय साधना तुम्हाला सांगितली असेल ती साधना जरूर करा. जप करा, तप करा, मानसपूजा करा, ध्यान करा. जे काय तुम्हाला करता येईल ते तुम्ही दररोज केलं. त्याची जर जोड नसेल तर नाही चालणार. ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत आणि या दोन्ही गोष्टी जर एकत्रपणे केल्या तर तुमची नक्की साधना पुढे जाईल, यात शंका नाही आहे. हा जो संवाद आहे, संवादामध्ये पण त्यांनी असंच सगळं सांगितलं आहे. हे जे 9 योगेश्वर आहेत त्यांनी जो संवाद केला त्यातून हेच त्याचं जे आहे ते परामर्श निघतो किंवा हेच त्याचं रसग्रहण आहे की तुम्ही तुमचं हृदय जे आहे ते विशाल बनवा आणि विशाल बनून तुम्ही काम करा आणि भगवंताचं जे काही तुम्ही करता ते अतिशय नियमितपणे करा आणि भावपूर्णपणे करा, मनापासून करा. अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर नक्की तुम्हाला त्याचं फळ हे मिळणार, यात शंका नाही आहे. फक्त करत राहिलं पाहिजे आणि नियमितपणे केलं पाहिजे, सातत्याने केलं पाहिजे, ह्याला खूप महत्त्व आहे. अशा प्रकारचा संवाद जो ह्या 9 योगेश्वरांमध्ये चालू आहे आणि तो सगळा जो उपदेश आहे तो अर्थात वसुदेव ऐकतात पहिल्यांदा. वसुदेवांना हा उपदेश सगळा मिळतो ऐकायला नारद मुनींच्या मुखातून. कळलं की नाही हे सगळे. आणि अर्थात ही सगळी कथा जी आहे ती परीक्षित राजाला सांगतात शुकमुनी. असा हा एकातून दुसरीकडे, दुसरीकडून तिसऱ्याकडे असा हा प्रवास आहे. पण अतिशय सुंदर असा हा याच भागामध्ये खूप सुंदर उपदेश केला जो व्यवहाराला लागून असा उपदेश आहे. खरोखर आपण या उपदेशाचं मनन केलं पाहिजे. आता जसं मी तुम्हाला म्हणलं की या प्रत्येक अध्यायाची जी सेवा आहे तिचं स्पर्श सेवा जी आहे ती तुमच्यासाठी ओपन केलेली आहे. तेव्हा तुम्ही आज जे काही ऐकलं आहेत किंवा ऐकता आहात याचासुद्धा तो भाग तुम्ही परत ऐकू शकाल. अध्याय पण आहे तिथे. काय ऐकलं त्याचं जर तुम्ही मनन केलं, चिंतन केलं आणि थोडंसं सांगितलं तर त्याचा तुम्हाला पहिला फायदा तुम्हाला स्वतःला होणार आहे. इतराला तर होईलच श्रवण करणाऱ्याला, पण तुम्हाला पहिला होणार आहे. म्हणून ही सेवासुद्धा आपण लक्षपूर्वक ऐका आणि परत तुम्हाला त्यातून काय सांगता येईल. जसं आज चित्राने खूप सुंदर प्रकारे आज सांगितलं. रिअली तिला मी श्रीराम छान केलं. तर अशा प्रकारे आपण हे करू शकता आणि हे खूप 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 महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्या ठिकाणी खूप सुंदर त्याने उपदेश केला आहे. उपदेश अजून पण बराच उपदेश आहे. अर्थात हा उपदेश खूप मोठा आहे, परंतु वेळेची मर्यादा आजची आपली पूर्ण झालेली आहे. म्हणून आपण या ठिकाणी
स्वल्पविराम घेऊया, परंतु अजून पुढे भरपूर काही शंका आणि भरपूर काही गोष्टी आहेत त्या आध्यात्मिक मार्गामध्ये काय करावं याचा खूप काही शंका विचारलेल्या आहेत आणि त्याच्यावरती खूप सुंदर उत्तरं आहेत जी आपल्याला प्रॅक्टिकली कामी येणार आहेत साधना करताना. ही सगळी आपण अर्थात पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. या भागाची सेवा महाराज आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि आम्हा सर्वांची सेवा, केवळ माझी नाही, आमच्या सर्वांची सेवा आपण स्वीकार करावी आणि आमच्या सर्वांकडून अशी सेवा करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ. श्री